नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अस्मिता विलास गोलतकर श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते। मी आज तुमच्यासमोर पूनम राणे लिखित मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांची तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सभागृहासमोर 80 वर्षाची आजी बसली होती। सुरुवातीची 5 मिनिटे तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते, मात्र थोड्या अवधीतच तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। जोरजोरात हसत होती, टाळ्या वाजवत होती। अखेर प्रयोग संपला आणि ती आत कलाकारांना भेटायला गेली। डोक्यावरून हात फिरवत त्यांनी त्या कलाकाराची दृष्ट काढली आणि कलाकाराला वाकून नमस्कार केला। तेव्हा ते कलाकार म्हणाले, अहो, तुम्ही माझ्या आजी समान आहात आणि मला नमस्कार करता? यावर आजी म्हणाल्या, अहो, मला तुमचं काम आवडलं, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ऐकून मला माझ्या नवऱ्याची आठवण आली। तो तुमच्यासारखाच मला शिव्या घालायचा, अस्सल मालवणीत। आणि पुढे म्हणाली, एकदा गारंबीचा बापू बघायला शिवाजी मंदिरला आले होते। नाटक संपल्यानंतर रस्ता ओलांडताना माझा नातू अपघातात मरण पावला। तेव्हापासून जे हसणं बंद झालं होतं ते आजपर्यंत। त्यामुळे खरं सांगू, आज मी खूप मनमुराद खळखळून हसले। मुलांनो, कलावंत जन्माला यावा लागतो, तो आपल्या अभिनयानेच। असाच कलावंत हा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहत असतो, प्रेक्षकांना आनंद देत असतो, सुखाचे क्षण प्रेक्षकांच्या आयुष्यात देत असतो, त्यांच्या दुःखावर हलकेच फुंकर घालत असतो। अशाच एका रंगभूमीवरील विनोदी रत्नाची ही कथा। विनोद नावाचं रसायन त्याच्या नसानसात भिनलेलं होतं। जशी मालवणी हॉटेलं आहेत, त्याप्रमाणे मालवणी भाषा प्रसिद्ध व्हावी, तिचा प्रचार व प्रसार व्हावा, याकरिता जीवनात आलेल्या संघर्षावर मात करत जिद्द आणि चिकाटीने नावारूपाला आलेले विनोदाचे बादशाह म्हणजे मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे। अनेक वेळा नाटकात नसलेल्या संवादाने प्रेक्षकगृहात हास्याचा धबधबा सुरू होई आणि नेमके संवाद त्या नाटकात होते की नाही हे प्रेक्षकांना मात्र लक्षातच यायचे नाही, कारण समयसूचकता हा विशेष गुण त्यांच्या ठायी भरलेला होता। असाच एक प्रसंग घडला। वस्त्रहरणाचा प्रयोग सुरू होता। एका खुर्चीतून दुसऱ्या खुर्चीकडे जात असताना समोरून प्रेक्षकांचा जोरजोरात टाळ्यांचा आवाज व हसणे ऐकू येऊ लागले, म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं तर धोत्राचा कासोटा खुर्चीला अडकला होता। तेव्हा प्रसंगवधान राखून ते म्हणाले, मी वस्त्रहरण करण्यापेक्षा माझेच वस्त्रहरण इथे झालेले आहे। विनोद व समयसूचकता हा गुणविशेष त्यांच्या ठायी होता। ते लहान असताना एकदा गावात नाटक होते। नाव देऊनही त्यांना नाटकात घेतले गेले नाही। तेव्हा आई म्हणाली, तू मनाला लावून घेऊ नकोस, असेच कसोटीचे क्षण तुझ्या आयुष्यात येतील, तेव्हा प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा। जगाचा विचार करू नकोस, आपला रुपया खणखणीत ठेव, जग तुझी कदर करेल। मुलांनो, खरंच आईचे शब्द तंतोतंत खरे ठरले। मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे मालिका, चित्रपट, नाटकामधून एकापेक्षा एक सरस भूमिका करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे, अजरामर असणारे मालवणी विनोदी रत्न म्हणजेच आपले मच्छिंद्र कांबळे। धन्यवाद।